महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेना कुणाची हा जुना पण अजूनही धगधगता प्रश्न ऐरणीवर आलाय. सुप्रिया सुळे यांनी शिवसेना ही ठाकरेंचीच असल्याचं वक्तव्य काल केलं आणि या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून त्यावर जोरदार असा पलटवार करण्यात येतोय. मात्र यावेळी प्रतिक्रिया देताना खासदार ज्योती वाघमारे यांनी केवळ शिवसेनेच्या मालकीचा मुद्दा मांडला नाही, तर थेट सुप्रिया सुळेंच्या राजकीय कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या एका वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या ते आधी जाणून घेऊया. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची यावरून सुरू असलेल्या राजकीय वादावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे, शिवसेना त्यांचीच होती, आजही आहे आणि उद्याही राहील, असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं. सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येणार नाही असं होणं शक्यच नव्हतं आणि अपेक्षेप्रमाणे खासदार ज्योती वाघमारे यांनी सुळे यांच्या या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतलाय. ज्योती वाघमारे यांनी थेट सवाल केला, आपला पक्ष सांभाळता येत नाही आणि लोकांना तुम्ही शहाणपणा शिकवता, एवढ्यावरच त्या थांबल्या का? तर नाही. सुप्रिया सुळे यांच्या राजकीय पार्श्वभूमीवर भाष्य करताना वाघमारे म्हणाल्या, सुप्रियाताई या सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्यात. खासदारकी, आमदारकी आणि पद ही त्यांना आयती मिळाली आहेत. त्यांचं स्वतःच असं काय कर्तृत्व आहे? वाघमारे यांच्या वक्तव्याचा रोख हा स्पष्ट होता. राजकीय घराण्यात जन्माला आल्यामुळे मिळालेल्या संधी आणि स्वतःच्या कर्तृत्वावर उभं केलेलं नेतृत्व यामध्ये फरक असल्याचं त्या सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यानंतर त्यांनी थेट शिवसेना कुणाची या मुद्द्यावर सुद्धा आपली भूमिका मांडली. लोकांना जनमताच्या आधारे शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडे दिली आहे, ती त्यांच्याकडे सुरक्षित आहे असं ज्योती वाघमारे यांनी म्हटलं. इतकंच नाही तर सुप्रिया सुळे यांच्यावर घराणेशाहीच्या मुद्द्यावरून सुद्धा त्यांनी निशाणा साधला. सुप्रियाताई, तुम्ही लाडकी लेक योजनेच्या लाभार्थी आहात. तुमच्यासारख्या घराणेशाहीतून आलेली लोक ही घराणेशाहीच समर्थन करतील अशी टीका त्यांनी केली. म्हणजे शिवसेनेच्या नेतृत्वाचा प्रश्न हा केवळ ठाकरे आणि शिंदे यांच्यातल्या राजकीय संघर्षाचा नाहीये, तर घराणेशाही विरुद्ध स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहिलेलं नेतृत्व, अशा पद्धतीनं आता हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न वाघमारे यांनी केलाय. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख केला. वाघमारे म्हणाल्या की सुप्रियाताई, तुम्ही शरद पवार यांसारख्या मोठ्या नेत्याच्या कन्या आहात. तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलात. खासदारकी आणि आमदारकी तुम्हाला आयती मिळालीये, मग तुमचं स्वतःचं कर्तृत्व काय? पुढे त्या म्हणाल्या की एकनाथ शिंदे यांनी स्वतःचं कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध केलंय, स्वतःचं नेतृत्व त्यांनी दाखवून दिलंय. आता शिवसेना कोणाची यावर वाघमारे यांनी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचा दाखला सुद्धा दिला. त्या म्हणाल्या, शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोगानं दिलाय, विधानसभा अध्यक्षांनी दिलाय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जनतेच्या न्यायालयानं सुद्धा हा निर्णय दिलाय. त्यामुळे शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचं महाराष्ट्रानं मान्य केलंय असा दावा वाघमारे यांनी केलाय. पण वाघमारे यांनी त्यांच्या याच मुद्द्यावरून एक मोठा राजकीय संदेश सुद्धा दिलाय. त्या म्हणाल्या, तुमच्यासारखी घराणेशाहीतून आलेली माणसं ही घराणेशाहीचं समर्थन करतात, पण याद राखा, हा देश घराणेशाहीवर चालत नाही. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो, लोकशाहीवर चालतो. म्हणजे या संपूर्ण वादाला त्यांनी थेट संविधान, लोकशाही आणि जनमताच्या चौकटीत नेऊन ठेवलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित असल्याचा दावा त्या करतायत. शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोगानं दिला, विधानसभेच्या सभापतींनी दिलाय आणि जनतेच्या न्यायालयानं सुद्धा शिंदे यांच्या बाजूनच निकाल लावलेला आहे असं त्या म्हणाल्या. आणि शेवटी सुप्रिया सुळे यांना थेट टोला लगावत ज्योती वाघमारे यांनी म्हटलंय, सुप्रियाताई, तुमच्या घरात काय जळतंय, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते तुम्ही बघा. आता या सगळ्या वादामध्ये महत्वाचा प्रश्न आहे, सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावरून सुरू झालेला हा वाद इथेच थांबणार का, की ठाकरे गटाकडून आता ज्योती वाघमारे यांच्या या टीकेला आणखी आक्रमक प्रत्युत्तर दिलं जाणार? कारण शिवसेना कुणाची हा प्रश्न निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर कायदेशीर पातळीवर एका बाजूनं निकाली निघला असला तरी राजकीय आणि भावनिक पातळीवर हा संघर्ष अजूनही संपलेला दिसत नाही. एवढंच नाही तर सध्या सुनावणी सुद्धा सुप्रीम कोर्टात सुरू आहे आणि आता सुप्रिया सुळे या ज्योती वाघमारे यांच्या या थेट आणि सणसणीत टीकेला काय उत्तर देतात याकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. पण तुम्हाला काय वाटतं, ज्योती वाघमारे ज्या म्हटल्या ते बरोबर आहे का?
जनतेनं शिंदेची शिवसेना ही शिंदेची असल्याचं ऍक्सेप्ट केलंय का? याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.